समाधान हेच दीर्घायुष्याचे रहस्य आहे असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य श्री अरुण तुकाराम पितांबरे यांनी केलंय। स्वातंत्र्योत्तर काळात जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील बनाळी गावातून सांगलीत येऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या श्री पितांबरे सरांनी राष्ट्रभाषा हिंदीत प्रावीण्य मिळवून आयुष्याच्या अगदी कमी वयात माध्यमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य अशा विविध जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या। त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सांगली जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने 1984 मध्ये गौरवण्यात आले। श्री पितांबरे सर यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर विटा, शेठ चतुरलाल गणपतचंद शहा विद्यामंदिर लेंगरे, मालू हायस्कूल सांगली, चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर तासगाव आदी ठिकाणी विविध पदांवर सेवा बजावली। सांगली येथील मुख्याध्यापक महामंडळाच्या 32व्या राज्य अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती। हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। लेंगरेसारख्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी विद्यालयाची इमारत उभारण्यासाठी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत। शिवाय शिक्षण क्षेत्रात काम करत असताना केवळ शिक्षकाची भूमिका पार न पाडता त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतःच्या खिशातून मदत केली। विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी धरलेला आग्रह आज कित्येक मुलींच्या आयुष्यातील प्रकाश बनलाय। दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर, माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्यासारखे विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले। अशा श्री पितांबरे सरांचे निवृत्तीनंतरचं आयुष्यही सतत समाजासाठी वाहून घेतलेलं आहे। आज 84व्या वर्षीही ते प्रकृतीने ठणठणीत आहेत। त्यांनी समाजासाठी जे मनोभावे केलं त्याचं फळ म्हणून त्यांची मुलेही वैद्यकीय, वकिली, शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन कार्यरत आहेत। यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी रामसिंह परदेशी यांच्या मालिशच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचं तोंड भरून कौतुक केले। पितांबरे सरांच्या आयुष्यातील वाटचाल जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी साधलेला हा छोटासा संवाद। दर्शक हो नमस्कार, उदयवार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। त्या अनेक विद्यार्थी घडवण्याचे ज्यांना श्रेय जाते असे पितांबरे सर आज आपल्या सोबत आहेत। ज्या पितांबरे सरांनी गुरु म्हणून काम करत असताना आपल्या सांगलीतील प्रसिद्ध अशा मालू हायस्कूलमध्ये सेवा केली, त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावली। या एकूणच त्यांच्या गुरु म्हणून असलेल्या प्रवासाविषयी आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सर आपले स्वागत आहे। धन्यवाद। विचारावंसं वाटते की गुरु म्हणून तुमचा प्रवास सुरू होण्यापूर्वी तुम्ही शिक्षण कुठल्या परिस्थितीत पूर्ण केलं? तसं तर माझं मूळ गाव बनाळी, तालुका जत, शंकरीचं गाव। ग्रामीण भागातून आलेलो, इथं खोली घेऊन हातानं करून खाऊन अभ्यास केला। बरं, अभ्यास करायच्या वेळेला अभ्यासाला आवश्यक असणारी पुस्तकं आणि वह्या बनवे त्या काळात आम्हाला त्या परिस्थितीत उपलब्ध झाली नाही। बरोबर। आणि तेव्हापासूनच आलेल्या कुठल्याही प्रसंगाला आणि अडचणीला दोन तोंड द्यायची आपोआपच सवय झाली त्यानंतर मनाला आणि शरीराला। आणि मग मी 8वी पासून इथं आरवाड हायस्कूलमध्ये आलो। 8वी, 9वी, 10वी, 11वी त्यावेळेची। 11वी पास झाल्यानंतर इच्छा होती विलिंगडन कॉलेजला आपण जाऊन पदवीधर व्हावं, पण परिस्थिती अशी आडवी आली की ते शक्य नव्हतं। आमचं कुटुंब पण मोठं होतं, पुढे एकटे मिळवते होते आणि त्यामुळं मग ते न करता मग मी हिंदीच्या परीक्षेला ठरवलं। आणि मग मी राष्ट्रभाषा पंडित सिनियर हिंदी शिक्षक झाल्यामुळं ही क्वालिफिकेशन हायस्कूलमधली शिक्षक होण्यासाठी मला ती उपयुक्त पडली। आणि सांगली शिक्षण संस्थेच्या सुरुवात माझी महात्मा गांधी विद्यामंदिर विट्यापासून हायस्कूल टीचर म्हणून झाली सुरुवात। त्यानंतर तिथून पुढं 13 किलोमीटर अंतरावर लेंगरे म्हणून त्या लेंगऱ्यात मी 21 वर्ष काम केलं। नंतर मी तासगावमध्ये हेडमास्तर म्हणून 2 वर्ष काम केलं। मालू हायस्कूलमध्ये मी 8 वर्ष हेडमास्तर होतो। एकूण माझ्या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 16 वर्ष शिक्षक आणि 20 वर्ष मुख्याध्यापक आणि 1 वर्ष प्राचार्य। माझा शैक्षणिक प्रवास। बरोबर। गुरु म्हणून प्राचार्य पदापर्यंत शिखर तुम्ही गाठलं, एक शिक्षक ते मुख्याध्यापक आणि त्यानंतर प्राचार्य। तुम्ही सांगलीत ज्यावेळेस आलात तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा असा कालावधी असणार आहे। ते साल कुठला असावं की तुम्ही ज्यावेळेस सांगलीत आला त्यावेळेस? 1955 मी सांगलीत आला। 55 8वी साठी 7वी पास झालो बनाळी, 8वी साठी आलो। खोली घेऊन मग हातानं करून खाल्ले मी आणि माझ्या भावाने। वेळेत पैसे यायचे नाहीत,
हं. आणि त्यावेळेला काही फी माफ वगैरे असा काही प्रकार नव्हता, तरी सुद्धा मला हं. 1/4 फी माफ केली होती माझी परिस्थिती बघून आणि हां. माझं टॅलेंट बघून. बरोबर. ठीक आहे, काय हरकत नाही. हं. खोली घेऊन आम्ही हातानं करून खात होतो. हं. आणि मग काहीतरी मग असं करत मी मॅट्रिक पास झालो 1959 साली. हां. पुढे इच्छा होती विलिंगणाला जायची, बरं. पण परिस्थितीने मला ते तर गेटवरच अडवलं. बरं. जाऊ शकलो नाही मी कॉलेजला. मग काय करायचं म्हणून मी हिंदीच्या परीक्षा दिल्या. हिंदीच्या. हां. हं. मग मी राष्ट्रभाषा पंडित झालो. बरोबर. मग आमच्या एका सरांनी सांगितलं की तू सिनियर हिंदी शिक्षक हां. कर, म्हणजे तुला हायस्कूलला सर्व्हिस मिळेल. हां. मग तो 1 वर्षाचा कोर्स सिनियर हिंदी शिक्षक सणा, लेसन घ्यायचे, लेसन काढायचे, विद्यार्थ्यांच्या घ्यायचे, असं 1 वर्षाचा कोर्स आणि परीक्षेशिवाय. हां. मग मी सिनियर हिंदी शिक्षक सणात पास झालो. हं. आणि सांगली शिक्षण संस्थेला हिंदी शिक्षकाची गरज असल्यामुळं अगदी. मला बोलवून घेऊन मला विट्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिरला माझ्या वयाच्या 20व्या वर्षी मला सर्व्हिस लागली. 20व्या वर्षी, वयाच्या 20व्या वर्षी लागलं सर्व्हिस. सर्व्हिसला. आता त्यावेळची परिस्थिती बघितली तर अत्यंत अजूनही जत सारखा परिसर म्हटलं तर तसं बघितलं तर आर्थिक भौगोलिक दृष्ट्या मागासलेला म्हटला जातो. त्यावेळची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना आपण शाळेमध्ये आम्हाला पांढरा शर्ट आणि खाकी शर्ट होता. हं. तोही आमच्या पहिले मधारीतल्या परिस्थितीमुळं वेळेला युनिफॉर्म मला करता आलं येत नव्हता. वेळेवर युनिफॉर्म मिळायला नाही अशी परिस्थिती होती. बाहेर काढायची युनिफॉर्म आहे. अत्यंत. आता तुम्हाला ही जे शिक्षण घेण्या पाठीमाग सांगलीपर्यंत येऊन शिक्षण घेऊन एक शिक्षक म्हणून नोकरीत लागण्या इतपत या पाठीमाग प्रेरणा तुमची सांगलीला मी आलो कारण माझी सांगलीला आत्या होती. हां. म्हणजे मला एक आधार होता हां. येऊन राहणं. आणि बरं. प्रसंग आले, हं. सणावारा लागते घरी बोलवलं. बरोबर. हं. म्हणून सांगलीला आलो. नाहीतर आणि दुसरं म्हणजे तसे नातं सांगलीचं माझं म्हणजे माझी आई सांगलीची मूळची. बरोबर. अगदी बरोबर. आणि एकदम बनवडीतच लग्न झालं हां. तिचं. हां. हां. त्यामुळे आणि माझा जन्म सांगलीतला. हां. पहिलं बाळांपासून आजोळ. बरोबर. बरोबर. त्यामुळे माझा जन्म झाला सांगली आणि माझ्या डोक्यात पहिले कृष्णेचं पाणी पडलं. त्यामुळे कृष्णाबाईनं पुन्हा एकदा परत कृष्णाबाईने अगदी शेजारी घेऊन आली. कुशीत घेतलं म्हणजे आपल्या सान्निध्यात तुम्हाला हो, हो. घ्यायची परिस्थिती. कृष्णाबाई आणि गणपती बाप्पा. हं. बरोबर. चांगलं झालं, सांगली झालं. अगदी बरोबर. सर, आता अशी परिस्थिती अलीकडच्या काळात बघितलं तर आपण की शिक्षणाचे जेणेकरून जास्त विशेष लक्ष केंद्रित केलं जाते शिक्षणाकडे, पालकांच्याकडून असो किंवा हे असो. त्यावेळेस परिस्थितीत असं तुम्हाला अशी परिस्थिती होती का जेणेकरून शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याइतपत, त्याला चालना देण्याइतपत अशी समाजात परिस्थिती होती? तसं काही फारसं कोणी नव्हतं त्यावेळेस, पण मदत करण्याची एक वृत्ती होती. विद्यार्थ्यांना मदत करायची, गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य करायचं. विद्यार्थी शिकायला येत म्हटल्यानंतर खोली भाडं कमी करायचं. बरोबर. असे आम्हाला त्यावेळेस प्रोत्साहन वेगळ्या पद्धतीनं. बरोबर. आणि मग सिनियर हिंदी संस्थेला बसलो तेव्हा मी लेसन घ्यायला जायचं. तेव्हा माझे वडील प्राथमिक शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेतले शिक्षक, एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा मोठा होतोय, शिकतोय, ते पण मला आर्थिक मदत. बरोबर. अगदी बरोबर. त्यामुळे सुद्धा मदत व्हायची. आता सर, तुम्ही एक काही प्रसंग नोकरी करत असताना तुमच्या आयुष्यात असं आल्याचं ऐकायला मिळते की अगदी शाळेच्या इमारतीचा पाया खोदण्यापासून त्या शाळेच्या उद्घाटनापर्यंतच्या जबाबदाऱ्या तुम्ही अशा पार पडल्या. 2-3 शाळेमध्ये तसं झालं. त्यातली सगळ्यात मोठी शाळा म्हणजे लेंगरेची शाळा. म्हणजे आमच्या पहिल्या मुख्याध्यापकाने तिथे देणगी मिळवली 3 एकर जागा. तेवढं त्याने काम केलं. त्यानंतर सगळं काम मीच केलं. तुम्हीच केलं. लोकवर्गणी गोळा करून. लोकवर्गणी लोक. कारण साधारणपणे त्या भागामध्ये काय सोन्याचा दुकानदार जास्त. आणि मग त्यांचे विद्यार्थी आमच्या शाळेत असायचे. बरोबर. आणि एकूणच एक शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणतात म्हणून असं कदाचित मी फार चांगलं शिकवायचं. बरोबर. विद्यार्थी म्हणतात हिंदी आणि मराठी बरोबर. खूप चांगलं विद्यार्थ्यांचा आहे माझ्या. मग पालकांच्या पर्यंत ही माहिती गेल्यामुळे पालकांचा विश्वास. आणि मग पालकांना आवाहन करून हे करून सोन्या चांदीचे दुकानदार तिकडे. बरोबर. देणग्या गोळा करून मग ती 3 एकर जागा बरं देणगी मिळाली सांगली शिक्षण संस्था. अगदी बरोबर. आणि मग तिथं इमारत बांधायचं म्हणून एकदा गावकऱ्यांची मिटिंग घेतली.
ती मराठी शाळा समोर आहे. हं. समोर अनायशी हो. इमारत जागा मिळाली. बरोबर. तर बाबा हायस्कूलची मला बांधावी. हो. गावकऱ्यांनी उचलून धरलं. हं. पंचकृषीतल्या लोकांनी पण हे गावलं, म्हणजे भोर, मांजरमोठी, वाळू, अशा बरोबर. अशा लोकांनी पण त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी उचलून उचलून धरलं आणि मग ते इमारत पण झाली. आणि मी ज्या वेळेला हेडमास्टर झालो तेव्हा 8वी, 9वी आणि 10वी असे 3च वर्ग होते. मी हेडमास्टर व्हायच्या 35व्या वर्षी झालो. 35व्या. साधारणपणे हेडमास्तर हायस्कूलचे हेडमास्टर व्हायला किमान 55-56 वय यावं लागतं. मी 35व्या वर्षी हेडमास्टर झालो. बरोबर. आणि मी हेडमास्टर तेव्हा 8वी, 9वी, 10वी अशी 3च वर्ग होते. बरोबर. आणि नंतर मग मी 5वी काढली पुन्हा. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. मग पुन्हा 5वी, 6वी, 7वी, 8वी, 10वी करत मी असे 12 वर्ग तयार झाले. शाळेचं हायस्कूल मोठं झालं, खूप मोठं हायस्कूल झालं. आणि विद्यार्थी पण मग केंद्रात वगैरे येणं, विट्याच्या बघायच्यात केंद्रात येणं. 5 विद्यार्थ्यांमध्ये 1-2 विद्यार्थी माझ्या शाळेचे असायचे विटा केंद्रामध्ये. आणि ग्रामीण भागातल्या मागासलेल्या ज्यांना शिक्षणाबद्दल काहीही आवड नाही, गरज वाटत नव्हती. कुठले पोरग जरा 12 वर्ष झाले की सोन्या चांदी दुकानात जा, तेच पाठवतो. शाळा हायस्कूल शाळेचं काय एवढं काही नाही नसायचं महत्व. प्रत्येक खेडेगावात गेलो, त्याच्या सरपंचाला गाठून त्यांचा माझ्या एक भावना विश्वास. मग ते भोरला गेलो, माधवटेला गेलो, तिथलं लेंगऱ्याजवळ आणखीन एक गाव माधवटे, कुठलं दोंदरखिंडी, वाळूज, या सगळ्या गावात गेलो. सरपंच आणि त्या लोकांनी घेतलं. आणि म्हणलं शिक्षणाशिवाय पर्याय नाही, मी शाळा काढली. म्हणलं मुलांना शाळेत पाठवा, मुलींना पहिल्यांदा पाठवा म्हणलं. अगदी बरोबर. हा, तुम्हाला वाटत असेल की काय करायचं पोरी काय शिक्षण करून, चुकीची कल्पना ही सगळी. आणि मुलीला पाठवून शाळेत द्यायचं आणि मुलींना घरापर्यंत पोहोचायचं, याची नैतिक जबाबदारी हेडमास्टर म्हणलं मी घेतो. बरोबर. तुमच्या मुलींना काही त्रास होणार. माझ्या विश्वास ठेवून मुली शाळेत यायला लागल्या. शेवटी शाळेच्या 50% मुलींचा वर्ग हे झाला. विद्यार्थी मुली खूप शिकल्या, म्हणजे समान प्रमाण झालं. लोकांना कळून मुलींना शिकणं गरजेचं आहे सर म्हणतात. बरोबर. तर दर्शको, आपण बघितलं की केवळ शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापक म्हणून आपली ठराविक जबाबदारी न पार पाडता पितांबरे सरांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्यावेळेस केलं. आणि या माध्यमातून आता खरं बघितलं तर खानापूर, आटपाडी, तासगावच्या पलीकडचा भाग हा जरी दुष्काळ असला तरी त्या ठिकाणचे गलाई व्यवसाय निमित्तानं बाहेर सोन्या चांदी व्यवसायासाठी लोकांचं प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत लहान वयातच त्या धंद्याकडे वळणारा समाज त्यांनी शिक्षणाकडे काही प्रमाणात ज्यांची इच्छा आहे त्यांना किमान शिक्षण मिळावं आणि त्याबरोबर मुलींनाही आग्रहाने शिक्षण मिळावं. त्यांना सांगितलं तुम्ही गेला ठीक आहे गेलाय धंद्यासाठी, पुढच्या पिढीला ह्याचा उपयोग होणार नाही. शिक्षण हा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही मुलं मी सांगतो म्हणून शाळेला पाठवा. बरोबर. अगदी तुम्ही नको तुमच्या मनात दसू दे, माझ्या मनात आहे म्हणून पाठवा. लोकांचं माझ्यावर प्रेम होतं, लोकांनी ऐकलं. आणि मुलं मुली शाळेत 50% मुलं, 50% मुली, म्हणजे समान प्रमाण झालं. समान प्रमाण. शाळेची संख्या जवळ 800 पर्यंत गेली. आणि याचं फलित म्हणून सर तुम्ही केलेल्या प्रयत्न फलित म्हणून आज अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर दिसत आहेत, मुली असो किंवा मुली असो. आता तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमच्या एकंदरीत कारकिर्दीत आता इथं मालून आल्यानंतरचे विद्यार्थी बरेच अमेरिका, रशिया, जपान अशा मोठमोठ्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर आहेत मुलं आमच्या शाळेची विद्यार्थी. मग त्याच्यामध्ये ते विट्याची लेंगरे सुद्धा आहेत, काही गेलेले. सांगलीची गेलेच असतील, तिथे परिसर शैक्षणिक होता. आणि मुलं आजही मुलं असू दे, मुली असू दे, लग्न झालेले मुली, परवाच्या 5 मुली केवळ मला भेटायसाठी म्हणाल ते तुमच्या आशीर्वादाने आम्ही शिकलो म्हणून आम्हाला नवराही चांगला मिळाला आणि आमचं सगळं चांगलं चाललंय. बरोबर. भेटायला आले. आणि आजही मुलं कुठूनही येऊ देत, मला भेटायला असे येत नाही, भेटले. आणि आलेला इतक्या हुद्द्यावरचा मोठा अमेरिकेतला, रशियातला, जपानमधला हुद्द्यावर असलेले मोठे विद्यार्थी जेव्हा पितांबरे सरांना भेटायला जायचं,
तर माझं ऊर भरून देतं आणि एवढ्या मोठ्यावर असलेले विद्यार्थी इथं बसतो. बरोबर, अगदी इथे नाही बसत नाही. गुरु म्हणून मान तुम्हाला जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याकडून दिला जातो. मागितला नाही, तुम्हाला मिळाला. हेच तुमच्या सेवेचं फलित आहे की डिव्होट तुम्हाला तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पडा, तुम्ही डिव्होट केलं पाहिजे, वाहून घेतलं पाहिजे. महत्वाचं काय कुठलेही असेल, बरोबर, शेती करा, काही असो, ते अंग तोडायचं काम करतो म्हणा, तुम्ही पत्रकार म्हणा, डिव्होटिंग तुम्ही त्याच्यात समर्पित झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. तुम्हाला यश आपण मागावं लागत नाही. अगदी बरोबर, यश तुमच्याकडे चालून येतं. बरोबर. आता सर असं आहे की तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आताच इथं काका येऊन गेले, म्हणजे माझी खासदार आहे संजय काका, असे काही राजकीय नेते तुमच्या हाताखालून शिकून गेलेत असं? त्यात एक म्हणजे अनिल बाबर होता, ते परवा गेले, ते तुमचे विद्यार्थी होते? अनिल बाबर. पुन्हा इथं मदन म्हणून विद्यार्थी, मदनराव पाटील सर. आणखी आता काही असं फारसे आठवत नाही, पण आहे बरेच जण. बरेच असे राजकारणात गेलेत, शैक्षणिक क्षेत्रात गेलेत, व्यावसायिक क्षेत्रात गेलेत, अन्य अनेक क्षेत्रामध्ये गेले, गाणी बजावण्यामध्ये गेलेत, अनेक क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी क्षेत्रात कुठेही जरी असले, सांगलीत आल्यानंतर मला भेटल्याशिवाय जात नाहीत, हे मी मिळवलंय. बरोबर. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पैशाकडे कधी लक्ष दिलं नाही. मी विद्यार्थी का शिक्षक कसा, त्या मालाश्वर मधल्या परिसरात लोक तरी इतके हमालाचे याची मागासवर्गीय राहिलेले, त्यांना ओढून आणून शाळेत शिकवलं. एकेका मुलींची आई रडत शाळेत यायची की सर ते काही फी मागितली, माझ्याकडे काय फी नाही, काही नाही. आणि मी म्हणलं तुम्ही काय करता? मी भांडी घासते म्हणजे छानटी धुडत होते. तुम्ही जाऊ आई, तुम्ही जाऊ, तुम्ही काळजी करू नका. मग मी क्लास टीचरला बोलवायचं, आणि याची वर्गणी किती आहे ती माझ्या नावावर मग मी देतो तिला. आणि मुलींना मी शिकायला खूप प्रोत्साहन दिलं. बरोबर. त्याचाच परिणाम म्हणून आज वेगवेगळ्या, आणि माझं स्कूल हे अशा परिसरात होतं, खूप मागासलेली मुलं इतर चांगल्या म्हणजे घराण्यातली म्हणा, उच्च शिक्षण घेतले, मोठ्या मोठ्या सुसंस्कृत घराण्यातली मुलं नव्हती विद्यार्थी सगळा म्हणजे. पण मला स्कूल मधनं मात्र सुलाकून तापकून बाहेर पडली ती आज मोठी आहे, जी तावून सुलाकून निघाली ती, म्हणजे एक फॅक्टरीच निघाली कोळशापासून सोनं बनवायचं. त्यामुळेच ते झालं सगळं, त्यामुळे चांगलं झालं. आता एवढी सेवा केल्यानंतर सर, आता तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही अजूनही ठणठणीत आहात. आता ज्या परिस्थितीत बघितलं तर जुन्या माणसांचं आरोग्य हे चांगलं आहे अधिक. आता मला उद्या 15 तारखेला 84 वर्ष लागते. 84? हे 83 वर्षापर्यंत मला कुठलीही गोळी नाही, कुठलंही औषध नाही, मला आजार पडलेला आठवत नाही, आमच्या मुलांना मी आजार पडलेला आठवत नाही, काही नाही. माझी प्रकृती. या पाठीमागचं रहस्य काय आहे सर? समाधानी वृत्ती. तुम्ही सुखी राहा, समाधान. बरोबर. हे नाही ते नाही, हे करायला पाहिजे, ते करायला. चिडचिडीपणाचं काय उपयोग? त्याचा शरीरावर परिणाम होतो, शरीराचा मला बुद्धीवर होतो. आणि मग काय एवढ्या काही जण असे नको ते जे आपल्या हवा काय बाहेरचं आहेत ते मागायला गेल्यामुळे बुद्धिभ्रष्ट झाले. बरोबर. अरे काय पाहिजे? आणि समाधान मानण्यावर आहे, मिळवण्यावर नाहीये. समाधान मानण्यावर आहे. तुम्ही समाधानी राहा, तुमच्या परिसरातले लोक समाधानी राहतील, आणि तुम्ही आनंदी राहाल. अगदी बरोबर. समाधान हीच संपत्ती मानली पाहिजे. अगदी बरोबर. आता ते कोणी चोरून देत नाही, चोरून द्यायचा विषय नाही, वाटणी होत नाही. बरोबर आहे सर. आज तुमचे माजी विद्यार्थी, त्यांच्या निमित्तानं तुमची मुलाखत घेण्याचा योग आला. आज असे अनेक विद्यार्थी तुमचे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात. ह्यात एक ते राम परदेशी काय बघा, राम परदेशी, दुसऱ्याची सेवा करणं, पैसे न घेता सेवा करणं. बरोबर. त्याला आणि कुठली कला मिळाली कुणाकडनं कुणाकडून, मालिशी ते कुणाला बोलून आणते, काय करते, मला तर धरून येतं. तुमची कमावतो ते आमचं करतो, आणि पैसे घेत नाही. व्यवसाय केला असता त्यानं बंगला बांधला असता, तो झोपडीत राहतोय. बरोबर. वसंतदादा, विष्णू, अशा लोकांना मॉलिश करायचा, ते लोक इथे यायचे, आणि मी इथं राहतो, मग मला माझ्याकडे पण यायचे. त्याच्यामुळे ती
मोठी माणसं माझ्या घरला आली. वसंतदादा विश्वनाथ असो, सगळे आनंदराव मोहिते असो, सगळे तुमचे जेवढे मोठे लोक झाले काँग्रेस पक्षातले यायचे ते सगळ्यांचे माझे संबंध चांगले. आणि ते ह्याच्याकडे आले की ते इथं माझ्याकडे बरोबर. अगदी पितांबरे सरांना त्या निमित्तानं भेटून बरोबर. त्यानं तो म्हणजे तो माणुसकीचा व्यवसाय, पैसे घेत नाही. हा, हे सगळ्यात महत्वाचं. राम परदेशी जे काम करतो त्याचे तो पैसे करत नाही, तो एक सेवा म्हणून सेवावृत्ती. आणि सेवे इतकं महत्व कशालाच नाही महत्व, निरपेक्षपणा. अगदी बरोबर आहे. ते राम परदेशी करतो. बरोबर. आता ह्याच वृत्तीचं फलित म्हणून तुम्हाला तुमची पिढी जी आहे, तुमची मुलं वगैरे, ही तुमच्या समाधानी वृत्तीमुळे किंवा सेवा वृत्ती किंवा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणे या वृत्तीमुळं तुमची मुलं या चांगल्या मार्गावर आहेत. हे त्या कर्माचंच फलित आहे असं काय माहिती. आता माझा मोठा मुलगा MD अॅनेस्थेशिया आहे आणि माझी सून पण ते हे आहे जे MBBS. माझी नात पण MBBS आहे. म्हणजे हे सगळे डॉक्टर झाले. आणि ती शिर्डीला ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात, मोठा मुलगा. अच्छा. आणि सून आहे ती तिथल्या हॉस्पिटलची प्रमुख आहे. अच्छा. शिर्डीच्या. आणि नात आहे ती आता MDचा अभ्यास करते. MBBS झाली ती. आणि जे 4 नंबरची आता नात आहे, आता आली तरी ती काय आर्किटेक्चर आहे ना, आर्किटेक्चरचा कोर्स घेते ती पुण्याला असते. अच्छा. सुट्टीला आली. त्याच्यानंतर यांचा वकिलांचा मुलगा जो आहे तो आता वकिलीच्या 4थ्या वर्षाला, 12वी नंतर गेला तो पुण्याला आहे. तो 1 वर्षात वकील होईल. त्यानंतर धाकटा मुलगा जो इंजिनियर आहे पुण्याला असतो, त्याची बायको पण इंजिनियर आहे. हा वकील आहे, याची बायको वकील आहे. मोठा मुलगा डॉक्टर आहे, त्याची बायको डॉक्टर आहे. म्हणजे त्या प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात आणि मग मुलं पण सगळी चांगली शिकता येतात. अगदी बरोबर. आता यांचा मुलगा 4 वर्ष, आता 1 वर्षाने तो वकील होईल. अच्छा. ती मुलगी एक डॉक्टर झालीच. बरोबर. हे आता चित्र काढायला त्या नातीनं साई शिवण तो आहे ना, तो हे करता, ह्याचा कोर्स करतो. काय नाव त्याचं, त्वचा रोगाचं काहीतरी, मेडिकल मधलं काहीतरी, मेडिकल मधलं शिक्षण. नातवंड पण असे हे आहेत. पण आम्ही शिक्षक असून, शिक्षक पेशात असून सुद्धा एखाद्या आमच्या मुलाला आणि किंवा नातवंडाला तू अमक्या क्षेत्रात जा, तू सायन्सला जा, तू आर्ट्सला जा, तू इंजिनिअरिंगला जा, मी कधीही सांगितलं नाही. बरोबर. अगदी बरोबर. तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात जावं आणि मग त्या क्षेत्रात गेल्यावर प्रगती करा, मग प्रगती करा. अगदी बरोबर. त्यात मागं पाय घ्यायचं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे पालकांसाठी. तुमच्या आवडीने घेतले ना, मग चेहऱ्यात नाराजी नका. बरोबर आहे. अगदी बरोबर. तर विशेषतः दर्शको, सरांनी सांगलेली अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की जो तुम्हाला आवडीचा विषय आहे तो विद्यार्थ्यांनी घ्यावा, त्या क्षेत्रात मात्र मागे पडता कामा नये. अगदी बनाळी ते जत तालुक्याच्या दुष्काळी भागातून येऊन सरांचा प्रवास जर आपण बघितला तर थक्क करणारा आहे. आणि प्रतिकूल परिस्थितीत एखादी व्यक्ती जर शिकल्यानंतर काय होऊ शकतं याचं संपूर्ण आपण बघितलेलं आहे की सरांच्या माध्यमातून अनेक मोठे विद्यार्थी घडले, त्यांच्या कुटुंबातील तर घडलेले आहेत, मात्र इतर कुटुंबातील विद्यार्थी घडवण्यात सरांचा मोठा वाटा आहे. म्हणून आज विद्यार्थी, असंख्य विद्यार्थी सरांना भेटा येतात, त्यांच्या पायाशी लीन होऊन बसतात. आणि गुरु म्हणून असं काम केलं त्यागी वृत्तीनं, सेवाभावी वृत्तीनं, तरच कित्येक पिढ्या घडतात. हे पितांबरे सरांनी दाखवून दिलेलं आहे. मानवस्वरमध्ये आलो आणि मी शिक्षक संघटनेत काम करत होतो. पण मला स्पर्धा आल्या मला लगेच त्याच महिन्यामध्ये मला अकॅडमिक सेक्रेटरी केलं मुख्याध्यापक संघटनेला, सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचा. आणि त्यानंतर मग मी सांगली जिल्हा मुख्य संघाचा अध्यक्ष पण झालो, मुख्याध्यापक महामंडळाचा. आणि सगळ्यात विषय म्हणजे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. आणि मग त्यावेळेला आपले शिक्षण मंत्री पतंगराव कदम होते. पितांबरे सर म्हणले, एक तुमच्या मुख्याध्यापक संघाचे एक अधिवेशन चांगलेलं, खर्चाची काळजी घेऊ नका. ते शिक्षण मंत्री होते. मग मी संपूर्ण महाराष्ट्रातले 3000 हेडमास्टर आले होते. मुख्याध्यापक व्यवस्था केली होती त्या राहायची 3 दिवस. आणि ते म्हणाले, पितांबरे सर, सांगलीतलं एक अधिवेशन आणि जेवण या दोन्ही गोष्टी चांगल्या झाल्या असं म्हणत हेडमास्टर गेले. आणि पतंगराव कदम तर भयंकर खुश झाले. बिलकुल खुश झाले.
आता सर हे एक तुम्ही आठवण सांगितलीत, आता निवृत्तीनंतर तुम्ही असं कुठल्या पदावर वगैरे काय काम केलं किंवा काय? निवृत्तीनंतर मी घेतलं कृष्णा गल्लीला 1-2 प्रिन्सिपल होतो. बर. त्यांची शाळा तर नवीन होती, बरोबर. लावून द्यायच्या दृष्टीनं सगळं केली. आणि पतसंस्था एक काढली, त्याच्यात काम करतो. हा. सामाजिक काम करतो. थोडीशी आवड म्हणजे लग्न जमवण्याची आवड आहे मला. हे मुलगा माझ्या याचे आई बाप, तुमची मुलगी आई वडील ओळख आहे, हे झालं तर चांगलं होईल. असे 5-50 लग्न झाले असतील, ते सगळे सुखे. आणि सर तुम्ही जमवून दिले, लग्न चांगलं आहे म्हणून त्याचे आई वडील ते नवरा बायको पण पाय पडाले. मी शिक्षण देऊन विद्यार्थी घडवण्यापासून त्यांच्या पुढचं आयुष्य सुरुवात करणे, कुठलीही तक्रार नाही की मी लग्न ठरवलं ते वाईट झाले असं हे सगळ्यात महत्वाचं आहे. लग्न ठरवणं सोपं आहे, मात्र ते पुढं कळपर्यंत जाणं हे सुद्धा अत्यंत चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे माझं वक्तृत्व चांगलं आहे, खूप चांगलं. जेवढा ऑडियन्स समोर जास्त येईल तितकं माझं वक्तृत्व फुलं जातं. बरोबर. विषय मला कुठलाही चालतो. मी सगळ्या क्षेत्रातला अभ्यास केलेला आहे. मला पुस्तकं वाचायला कमी पडतात, इतकं माझं वाचन झालेलं आहे, प्रचंड वाचन झालेलं आहे. बरोबर. आणि जवळजवळ सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, कौटुंबिक क्षेत्रातले प्रश्न मला माहिती आहेत आणि ते कसे सोडवायचे हे पण माहिती आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दोऱ्याला जे 2-4 गाठी बसलेत ना, दोरा न तुटता गाठ सोडवायची हे सगळ्यात महत्वाचं आहे, कौशल्य. सर खरोखरच आज आपल्याशी बोलून समाधान वाटलं आणि समाजाला अत्यंत प्रेरणादायी असं आयुष्य तुम्ही जगलात, वाहिलात समाजासाठी. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सर्वांच्या वतीनं प्रार्थना. तुमच्यासारख्या अनेकांच्या शुभेच्छा पण आहेत माझ्या पाठीशी. धन्यवाद, तुम्ही बोललात आमच्याशी.